हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ट्रॅव्हल कॉन शिवांगी. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या ट्रॅव्हल कॉन शिवांगी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज हा जो मी व्हिडिओ काढते आहे त्याच्या मागचं रिझन असं आहे की मी विचार केला की आज आपण असंच बसून थोड्या गप्पा मारणार आहोत. तर भगवद्गीता हा माझा खूप आवडता टॉपिक आहे आणि महाभारत, भगवद्गीता, श्रीकृष्ण यांच्यामध्ये मला कशी रुची निर्माण झाली हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते. तर लहानपणापासूनच आपण सगळेच ऐकत आलेलो असतो की गीता हा किती महान ग्रंथ आहे. गीतेबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. तर आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा जे आपण आजी आजोबा किंवा आपल्या वडिलांकडून वगैरे आपण हे ऐकलंच असेल. तर माझ्या घरी सुद्धा माझे बाबा जे आहेत ते गीता उपासक आहेत. ते त्यांचं वाचन वगैरे सगळं चालू असतं. पण तुम्हाला माहिती आहे 2013 और 14मध्ये महाभारत म्हणून एक सिरीज आलेली. त्याच्यामध्ये सौरभ जैन यांनी कृष्णाचा मेन लीड रोल प्ले केला. तुम्ही गुगल करू शकता. ॲक्च्युली ते खूप फेमस आहेत, पण तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही गुगल करून पाहू शकता. आणि आत्ताच रिसेंटली 1-2 महिन्यांपूर्वी त्यांचा मुंबईमध्ये त्यांनी प्लेसुद्धा केला आहे. मेरे गाना चालू केला आहे. एवढा अप्रतिम तो आहे. म्हणजे ते जर का तुम्ही बघाल तर तुम्हाला असं वाटेल की ते साक्षात श्रीकृष्णच आहेत. खूप सुंदर प्ले आहे. तर तो सुद्धा मी माझ्या वडिलांबरोबर पाहायला गेलेले. तो एनिवे, कमिंग बॅक टू द स्टोरी. तर तेव्हा मला त्या महाभारतची सिरीज आहे ती एवढी आवडली. मला त्याच्याबद्दल नॉलेज खूप मिळालं. मी तेव्हापासून माझं थोडं रीडिंग जास्त इम्प्रूव्ह केलं या टॉपिक्स रिलेटेड. पॉडकास्ट बघायला लागले मी. तर या सगळ्यांवरून मला जेवढं आतापर्यंत जे काही नॉलेज आहे किंवा मला माहिती आहे, मी कोणी एक्सपर्ट किंवा गुरु नाही हे मी आधीच सांगते. तर त्या गोष्टी मी तुम्हाला बसून जस्ट तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. आय होप तुम्हाला सुद्धा आवडतील. आणि तुमचं त्याच्यावरती काही ओपिनियन वेगळं असेल किंवा माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये ते सांगू शकता. तर आज आपण असंच बसून थोड्या गप्पा मारणार आहोत की भगवद्गीतेबद्दल आपण बोलणार आहोत. आणि चला तर मग आधी आपण ना कॉफी घेऊन बसूया मस्त या गप्पा सुरू व्हायच्या आधी. तर माझ्याकडे एस्प्रेसोचं मशीन आहे. तर मी काय त्याची ॲड वगैरे करत नाही आहे. पण जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला मी दाखवते की ती मी कॉफी मस्तपैकी माझ्यासाठी कशी बनवते. तुम्ही सुद्धा मस्त तुमचा चहाचा मग घेऊन वगैरे बसा आणि आपण छान गप्पा मारूया. आणि जर तुम्हाला हा कॉफीचा शॉर्ट नसेल बघायचा तुम्ही थोडी स्किप करू शकता व्हिडिओ आणि पुढचा पार्ट कंटिन्यू करू शकता. चला तर मग. सो आपण बनवणार आहोत नेस्प्रेसोची कॉफी. तर त्याच्यासाठी मी यूज करणार हे आमचं मशीन आहे बाय द वे नेस्प्रेसोचं. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की पाणी ऑलरेडी जे आहे ते मी भरून घेतलेलं आहे. आणि आज मी यूज करणार आहे हा जो कॉफी पॉट आहे. दिस इज स्टॉकहोल्म. ओके. आणि याची आपण आज कॉफी बनवणार आहोत. आणि आज मी हे सिरप जे आहे हे बऱ्याच साऱ्या आपल्या इंडियन कॅफेजमध्ये सुद्धा यूज करतात. तर मी कधीतरी हे यूज करते. ओन्ली 1 टेबलस्पून तुम्ही ॲड करू शकता. हे सॉल्टेड कॅरमेल आहे आणि नो ॲडेड शुगर आहे ह्याच्यामध्ये. तर हे मी आज यूज करणार आहे. आणि मिल्क आणि आईस. तर चला तर मग बघूया कशी बनवते मी कॉफी. शिवांगीज कॉफी. तर इथे तुम्हाला हा जो कॉफीचा पॉट आहे तो टाकावा लागतो. ठीक आहे. हे मी बंद केलं. त्याच्यानंतर आता मी एका ग्लासमध्ये हे 1 टेबलस्पून हे सिरप, आईस आणि मिल्क जे आहे ते टाकून येते, म्हणजे घेऊन येते. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आईस, दूध आणि ते सिरप थोडंसं जे मी टाकलेलं आहे. आता आपण बनवूया. सो इथे मी पॉट जो होता कॉफीचा तो टाकला होता. तर आता आपण चालू करूया मशीन. तर त्याच्यासाठी पहिलं तुम्हाला हे प्रेस करायचं असतं. तुम्हाला जर का आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सुद्धा कॉफीज बनवतो तर ते पाहायचं तुम्ही दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवीन. त्याच्यानंतर मला डबल शॉट्स हवेत म्हणून मी हे प्रेस करेन. तर आता इथून तुम्हाला दिसेल थोड्या फ्यू मिनिट्समध्ये कॉफी येताना. अशा पद्धतीने आता ही कॉफी आपली रेडी झाली आहे आणि ती याच्यामध्ये आलेली आहे. आणि एवढी सुंदर लागते ही सॉल्टेड कॅरमेल कॉफी आहे. तुम्हाला काही नसेल ॲड करायला, तुम्हाला बिटर टेस्ट हवी असेल तर तुम्ही नुसतीसुद्धा मिल्कमध्ये ॲड करून ही किंवा वॉटरमध्ये सुद्धा तुम्ही मिक्स करून तुमचे व्हेरिएशन बनवून तुम्ही ट्राय करू शकता. त्याच्यासाठी सुद्धा मी वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला दाखवेन. तर तुम्ही पाहू शकता ही आता मस्त कॉफी. तुम्हाला अजून थोडे आईस ह्याच्यात ॲड करायचं असेल तुम्ही तेही करू शकता. तर अशा पद्धतीने आपली कॉफी झाली आहे रेडी. आता आपण बसूया आणि मस्त गीतेबद्दल गप्पा मारूया. कॉफी छान झालेली आहे.
तर आता आपण सुरुवात करूया आपल्या गप्पा मारायला. तर भगवद्गीता, बऱ्याच लोकांना असं वाटतं की भगवद्गीतेची जी आवड आहे किंवा वाचन आहे ते म्हातारे झाल्यावरती चालू करायला पाहिजे किंवा ज्या लोक रिटायर होतात तेव्हा ते करतात, पण तसं नाही आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढ्या लवकर गीता आत्मसात कराल ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण का हे मी माझ्या स्वतःच्या पर्सनल एक्सपिरियन्सेसवरून सांगू शकते. गीता तुम्हाला खूप हेल्प करते तुमच्या लाईफचे डिसिजन घेण्यासाठी. आतापर्यंत मी सुद्धा ऐकत आलेले की तुम्ही कुठलाही तुम्हाला क्वेश्चन असेल, तुमच्या लाईफमध्ये अडचणी असेल, तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये दिलेलं आहे आणि ते खरं आहे. आपण नुसता श्लोक वाचला आणि शब्दशः त्याचा अर्थ समजायला गेलो तर ते डिफिकल्ट आहे. तुम्हाला तुमच्यामध्ये तेवढी समजण्याची ताकद पाहिजे, पण तुम्ही नक्कीच तुमचं नॉलेज जे आहे या बाबतीत ते वाढवू शकता. आजकाल तर म्हणजे तुम्हाला माहिती आहे लहान मुलांचे सुद्धा हे क्लासेस वगैरे गीतेचे सगळे चालू असतात. तर कधी कधी आता आपण एखाद्या माणसाचा स्वभाव कशावरून समजतो, तो कसा रिॲक्ट करतो, कसा वागतो, काय बोलतो, त्याच्यावरून साधारण आपण त्यांना जज करतो, राईट, की त्या माणसाचा स्वभाव कसा असेल. तर बऱ्याचदा काही लोक रागामध्ये काही चुकीचे डिसिजन घेतात, कसेही वागतात. इनफॅक्ट तुम्ही एक सिम्पल तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता जे काही कॉलेज स्टुडंट्स वगैरे असतात ते आय डोंट नो म्हणजे काही असं त्यांचं बिनसलं की ते लगेच सुसाईड वगैरे करतात, विच इज नॉट गुड. तर या सगळ्या गोष्टींचं तुमचं तुमची थिंकिंग प्रोसेस जी असते ना ते सुधारायला तुम्हाला गीता किंवा अशा सगळ्या ग्रंथांचे, एवढे महान महान छान ग्रंथ आहेत आणि गीता तर एकदम सुप्रीम आहे त्याच्यामध्ये. ह्याचं तुम्हाला नॉलेज असेल तर ते तुम्हाला खूप तुमच्या पर्सनल लाईफमध्ये हेल्प करतं या गोष्टी समजायला. तर 5000 वर्षांपूर्वी म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला ही गीता सांगितली आहे, पण आपण त्याला सर्वकालिक म्हणू शकतो. कारण का प्रत्येक काळामध्ये गीता एवढीच महत्त्वाची होती जेवढी ती आज आहे आणि अजून 10 वर्षांनंतर सुद्धा तुम्ही बघायला गेलात तर ती तेवढीच इम्पॉर्टंट असणार आहे. तर तुम्ही तुमचे निर्णय, डिसिजन चांगले करायला गीतेचं वाचन तुम्ही नक्की करू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे का, याचवरून मला एक गोष्ट आठवली की स्वामी विवेकानंद जे आहेत ते एकदा धर्म परिषदेसाठी परदेशात गेले होते आणि तिकडे आपला गीतेचा जो ग्रंथ आहे तो सगळ्यात खाली म्हणजे इतर ग्रंथांच्या खाली असा ठेवलेला होता. तर त्यावरती त्यांना तिकडे असं ट्रीट केलं गेलं की अरे हे कोण भारतावरून आले, तुच्छ काइंड ऑफ असं त्यांना ट्रीटमेंट तिकडे दिली आणि त्यांना सांगितलं की बघा तुमचा तर हा ग्रंथ सगळ्यात आम्ही तळाला खाली ठेवलेला आहे. तर तुम्हाला माहिती आहे त्यावरती स्वामी विवेकानंदांनी एवढं सुंदर उत्तर दिलं त्यांना. ते म्हणाले की हो, ती जागा जी आहे गीतेची ती अगदी बरोबर आहे, कारण का सगळ्या ग्रंथांचं जे सार आहे, जो त्याचा भक्कम पाया आहे तो म्हणजे गीता आहे, त्यामुळे ती सगळ्यात खाली आहे, ते बरोबर आहे. तर तो आय डोंट नो, ते थोडे ऑफेंड झाले असतील तर त्याच्यामुळे त्यांनी नंतर तो ग्रंथ काढून वरती ठेवला. तर त्यावरती स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की अगदी बरोबर, ही जी तुम्ही आता टॉपला ठेवलीत ते सुद्धा बरोबर आहे, कारण का जसं भगवद्गीता हे सगळ्या ग्रंथांचं, सगळ्या गोष्टींचा पाया आहे तसंच तो कळसही आहे. तर मला ही स्टोरी खूप आवडली, म्हणजे तुम्ही ऐकली असेल पण मी म्हटलं असं तुमच्याबरोबर शेअर करूया. तर आता आपण जाणून घेऊया की भगवद्गीता ही श्रीकृष्णांनी कुठे आणि कसं सांगायला सुरुवात केली. तर ही गोष्ट मला ना खूप म्हणजे इंटरेस्टिंग वाटते की तुम्हीच बघा, म्हणजे श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली आहे, पण ती कुठे सांगितली आहे? कुरुक्षेत्रावरती सांगितलेली आहे. जेव्हा कौरव आणि पांडव यांचं महायुद्ध सुरू होणार होतं त्यावेळी अर्जुन एवढा म्हणजे कन्फ्युज्ड झालेला आणि सॅड होता की मी आता माझ्याच परिवारातल्या लोकांबरोबर कसं युद्ध करू. त्यावेळेला जेव्हा अर्जुनाची अशी व्यवस्था बघून हे जेवढं सुंदर ज्ञान जे आहे ते श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेलं आहे त्या युद्धभूमीवरती. म्हणजे मला असं बरंचसं वाटतं की ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ते कुठेही सांगू शकत होते, इनफॅक्ट युद्धाच्या पूर्वी देखील सांगत होते, पण जेव्हा त्याची अचूक वेळ आली, जेव्हा त्याची गरज होती अर्जुनाला, तेव्हा त्यांनी, आणि ही गोष्ट फक्त त्यांनी अर्जुनाला सांगितलेली नाहीये, तर आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा अशा सिच्युएशन येतात जेव्हा आपल्याला कळत नाही की आपण काय निर्णय घ्यायला पाहिजे, आपण खचून जातो. त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला मी परत तेच सांगेन की तुम्हाला या गोष्टींचं नॉलेज असेल ना, तुम्हाला खूप फायदा होतो आणि तुम्ही नक्कीच रिलेट करू शकता तुमच्या पर्सनल लाईफशी या गोष्टी. सो आतापर्यंत आपण पाहिलं की मला भगवद्गीता, श्रीकृष्ण यांच्यामध्ये आवड, रुची कशी निर्माण झाली आणि त्याचं महत्त्व काय आहे गीतेचं,
हे सगळं मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं. काही एखादी स्टोरी जी आहे ती शेअर केली. तर आय होप तुम्हाला ती आवडली असेल. पुढच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा आपण असंच काही श्लोक वगैरे त्याचं एक्सप्लेनेशन याच्याबद्दल डिस्कशन नक्कीच करू. आणि जसं मी आधीही सांगितलं, मी कोणी एक्सपर्ट नाही आहे, त्यामुळे तुमचं काही मतं वेगळी असेल, काही मी चुकीचं बोलली असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला नक्कीच त्याची इन्फो देऊ शकता. आणि मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की आता 1-2 महिन्यांपूर्वी मी वृंदावनमध्ये गेले होते. तर तिकडच्या ट्रिपचे जे माझे व्हिडिओ आहेत ते सुद्धा मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर नक्की जाऊन ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. आणि असंच तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन इन्फॉर्मेशन घेऊन आणि काही श्लोक वगैरे त्यांचं एक्सप्लेनेशन घेऊन. बाय.